नमस्कार युट्यूब फॅमिली. नव्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये घर खरेदीचा विचार करताय. दर वाढणार की ग्राहकांना फायदा होणार? चला तर या संदर्भात तज्ञांचे मत काय आहे ते आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. 2025 मध्ये भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात मजबूत वाढ दिसून आली, जिथे लोकांनी प्रीमियम आणि लक्झरी घरांना अधिक पसंती दिली. 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांची विक्री सर्वाधिक झाली. 2025 मध्ये देशातील प्रमुख शहरात निवासी मालमत्तांच्या एकूण विक्री मूल्यात 9 ते 10% वाढ झाली. युनिट्सच्या विक्रीच्या संख्येत काही शहरात घसरण झाली, पण किंमत मात्र कमी झाली नाही. दिल्ली, एनसीआर, मुंबई आणि बंगळुरू सारख्या शहरांच्या रिअल इस्टेट बाजारात प्रीमियम आणि लक्झरी हाऊसिंगच्या वाढत्या मागणीने दाखवून दिले आहे की आज ही रिअल इस्टेट मधील गुंतवणूक हा लोकांसाठी गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरला आहे. किमतीबद्दल अंदाज काय? तर यावर्षी घर खरेदीदारांनी अधिक विचारपूर्वक, विश्वासार्ह, विकासक आणि चांगल्या ठिकाणी असलेल्या प्रकल्पांना प्राधान्य देत आहेत. आता 2026 मध्ये प्रॉपर्टी मार्केट कसे असेल? घरांच्या किमतीत वाढ होईल की घट? आणि कोणत्या प्रकारच्या घरांना मागणी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2026 मध्ये रिअल इस्टेट बाजार आणखी मजबूत होण्याची अपेक्षा आहे. बहुतेक विकासकांना 2026 मध्ये घरांच्या किमतीत 5 ते 10% वाढ होण्याची शक्यता वाटते. रेपो रेट मध्ये अलीकडील कपातीचा पूर्ण परिणाम 2026 मध्ये दिसून येईल, ज्यामुळे गृहकर्ज स्वस्त होईल आणि अंतिम वापरकर्त्यांची मागणी अधिक वाढेल. नोकरदार वर्ग, घर अपग्रेड करणारे कुटुंब आणि दीर्घकालीन गुंतवणूकदार हे तिन्ही वर्ग बाजाराच्या वाढीला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. ग्राहकांचा निवडीचा पॅटर्न काय? तर एक्झोटिका हाऊसिंगचे एमडी दिनेश जैन यांच्या मते 2025 ने हे स्पष्ट केले आहे की बाजार केवळ लॉन्चच्या संख्येने नव्हे तर वितरणाने आणि विश्वासाने पुढे जात आहे. खरेदीदार मजबूत ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या विकासकांना निवडत आहेत. नवीन वर्षातही हाच पॅटर्न कायम राहील. विजन बिझनेस पार्कचे संस्थापक वैभव अग्रवाल म्हणतात की 2026 मध्ये केवळ मोठ्या शहरांमध्येच नव्हे तर टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्येही संघटित विकास आणि निवासी व व्यावसायिक प्रकल्पांच्या विक्रीत स्पष्ट वाढ दिसून येईल. डिसेंबर मध्ये ग्राहकांमध्ये उत्साह. डिलिजंट बिल्डर्सचे सीईओ रिटायर्ड कर्नल अश्विनी नागपाल म्हणतात की व्याजदरातील कपात आणि उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे 2026 मध्ये मिड आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये स्थिर वाढ दिसून येईल. सामान्य घरांकडे लोकांचा कल कमी राहील. तज्ञांच्या मते रेपो रेट मधील कपातीमुळे केवळ खरेदीचा निर्णयच वेगवान झाला नाही तर उच्च व्याजदरांमुळे दीर्घकाळ वाट पाहणाऱ्या खरेदीदारांनाही बाजारात परत आणले आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या महिन्यात साईट व्हिजिट आणि बुकिंग चौकशीमध्ये वाढ दिसून आली.